नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल हळद झाल्यानंतर आज आहे त्या दादाचं लग्न. तर सकाळी सकाळी उठून आम्ही टेरेसवर गेलो. तिथे सगळे झोपलेलेच होते. तर टेरेसवर दिसत होता म्हैसमाळाचा डोंगर. तर तो बघितला आणि आम्ही गेलो करवंद शोधायला, पण आम्हाला काही करवंद भेटलेच नाही. त्यामुळे आम्ही बडशप खाऊन आपलं चुपचाप घरी निघालो होतो. तेवढ्यात मावशीला दिसली बाजरी आणि त्यांना काढायचे होते बाजरीजवळ फोटोज. फोटोज वगैरे काढले आणि आम्ही मग नंतर लिंबू आणायला गेलो. तर ह्या खूप हळू चालत होत्या, म्हणून मी व्हिडिओची स्पीड वाढून यांना पटपट पळवलं. त्यानंतर लिंबू वगैरे घेऊन घरी आला तर सगळे आईस्क्रीम पार्टी करत होते. त्यानंतर पटकन रेडी झाले आणि मम्मीसोबत थोडीसा व्हिडिओ घेतला. त्यानंतर सगळे पटकन बसमध्ये बसून निघालो लॉन्सकडे. चालू केला म्हटल्यावर मावशीने पटकन अशी सुंदर पोज दिली आणि आम्ही पोहोचलो लॉन्समध्ये. तर इकडे कोणी जास्त आलेलं नव्हतं, त्यामुळे थोड्या वेळ आम्ही टाईमपास वगैरे केला, फोटोज वगैरे काढले. त्यानंतर सगळा भरूनच गेला, कारण पाहुणेच इतके आले होते. त्यानंतर दादा वहिनीची मस्त अशी टिपिकल मराठी पद्धतीत एंट्री झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणीची ही थीम होती. त्यानंतर एंट्री वगैरे झाली आणि पटकन लग्न लागून पण गेलं. तर लग्न लागल्यावर सगळ्यात पहिले काम म्हणजे जेवणं. तर हे ऑलरेडी जेवायला बसलेले होते. त्यानंतर आमचं पण ताट आलं आणि आम्ही पटकन असं जेवण करून घेतलं. त्यानंतर सगळे मस्त गप्पा मारत बसले होते, त्यामुळे आम्ही पण गप्पा मारल्या आणि मग निघालो घरी. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लाईक शेअर अँड सबस्क्राईब.